Hello everyone. Greeting from Shri Sah Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar, and this is our second lecture of quantitative methods. To be continued with chapter number 1, matrices and determinant. In this chapter we have discussed about what is meaning of matrix, how to write order of matrix, and we have solved some exercise on it. We also have seen types of matrix. In today's lecture, we will discuss about conformable matrix, equal matrix, operation of matrix such as addition of matrix, scalar multiplications of a matrix, and properties of scalar matrix. So, let's start. Conformable matrix. Two or more matrices are said to be conformable if they have same number of rows as well as same number of columns. बघा, दोन किंवा अधिक मॅट्रिक्सना कन्फर्मेबल मॅट्रिक्स कधी म्हणतात? ज्या वेळेला त्या दोन मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात, इट इज कॉल्ड कन्फर्मेबल मॅट्रिक्स. म्हणजे कोणतेही दोन मॅट्रिक्स असू देत, त्या मॅट्रिक्स मध्ये पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जेवढ्या रो आहेत तेवढ्याच दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असतील, पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढेच दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असतील. इट इज कॉल्ड कन्फर्मेबल मॅट्रिक्स. Second type is equal matrices. Equal matrices, when two matrices A is equal to Aij and B is equal to Bij are said to be equal if. बघा काय म्हटलंय, दोन मॅट्रायसेस Aij याचा अर्थ सांगते मी तुम्हाला. A हा एलिमेंट आहे मॅट्रिक्स मध्ये, हे जे वेगवेगळे एलिमेंट्स असतात त्यातला एक एलिमेंट आहे. Ij याचा अर्थ त्याची रो I आहे आणि कॉलम J आहे. आता I याचा अर्थ शेवटची रो आणि शेवटचा कॉलम. म्हणजे आपण बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणतो, किंवा आता इथे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम आणि सेकंड रो थर्ड कॉलम. हा जो एलिमेंट आहे तो Aij म्हणजे शेवटची रो आणि शेवटचा कॉलम. तर रो आणि कॉलम तसंच दुसरा बी मध्ये Bij आर सेड टू बी इक्वल. म्हणजे दोन मॅट्रायसेस इक्वल कधी म्हणता येतील? दे आर ऑफ सेम ऑर्डर. त्यांच्या ऑर्डर सेम असायला हवी. आता ऑर्डर कशी लिहितात माहितीये तुम्हाला? तर रो बाय कॉलम, म्हणजे 2 into 3 ही याची ऑर्डर झाली सेम 2 into 3, कारण दोन रो तीन कॉलम आहेत. आणखी काय अट म्हटलीये? इच एलिमेंट ऑफ A is equal to the corresponding element of B. That is, Aij is equal to Bij for all Ij. म्हणजे प्रत्येक एलिमेंट दुसऱ्या करस्पॉन्डिंग एलिमेंटच्या सारखा असायला हवं. म्हणजे बघा, A is equal to 2 3 5 0 6 8. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय आहे? 2. इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2, फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 3, फर्स्ट रो थर्ड कॉलम 5, फर्स्ट रो थर्ड कॉलम 5. सेम एलिमेंट असतील तर अशा मॅट्रायसेसना इक्वल मॅट्रायसेस असं म्हणतात. ऑपरेशन ऑफ मॅट्रायसेस. आता ऑपरेशन ऑफ मॅट्रायसेस याचा अर्थ काय? मॅट्रिक्सवर तुम्ही काय काय करू शकता. म्हणजे मॅट्रिक्सचं ऍडिशन करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता, मल्टिप्लिकेशन करू शकता, डिव्हिजन करू शकता. हे जे काही ज्या कृती आहेत, इट इज कॉल्ड ऑपरेशन ऑफ मॅट्रायसेस. Operation of matrices relates to the addition of matrices, difference multiplication of matrices by scalar and multiplication of matrices. बघा काय काय म्हटलंय. ऑपरेशन ऑफ मॅट्रायसेस रिलेट्स टू ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस, म्हणजे मॅट्रिक्सची तुम्ही बेरीज करू शकता,
त्यांच्यात डिफरन्स म्हणजे वजाबाकी करू शकता, त्यांचे गुणाकार करू शकता. आता मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर, स्केलर म्हणजे एक युनिट, एका अंकाने तुम्ही त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू शकता, किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट ऍडिशन ऑफ टू मॅट्रायसेस. आता दोन मॅट्रायसेसचं ऍडिशन कसं होतं? टू मॅट्रायसेस कॅन बी ऍडेड इफ दे आर ऑफ सेम ऑर्डर. म्हणजे पहिली गोष्ट त्यांची ऑर्डर सेम असायला हवी. टू मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर आर ऑल्सो कॉल्ड ॲज कंपेरेबल मॅट्रायसेस. त्यालाच कंपेरेबल मॅट्रायसेस सुद्धा म्हणतात. आता मेथड ऑफ ऍडिंग टू मॅट्रायसेस. Addition of two matrices of same order is matrix of same order obtained by adding their corresponding element. म्हणजे पहिल्या रोतला फर्स्ट कॉलम फर्स्ट रो, तर दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये पण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, म्हणजे यांचं ऍडिशन होतं. इफ ए इज इक्वल टू ए आय जे, ऑर्डर आहे त्याची m बाय n, अँड b इज इक्वल टू b आय जे, ऑर्डर आहे m बाय n, देन देअर ऍडिशन a प्लस b इज इक्वल टू a आय जे प्लस b आय जे m इंटू n. आपण उदाहरणाने बघूया, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल की कसं ऍडिशन केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. ए मध्ये काय दिले बघा, 8, -6, 2, -7, 3, 2, -4, 3, 2. हे ए मॅट्रिक्स आहे. बी मॅट्रिक्स मध्ये सुद्धा असेच काही एलिमेंट दिलेले आहेत. दे फाइंड ए प्लस बी. ए प्लस बी यांचं ऍडिशन करा असं सांगितलंय. तर इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये काय आहे 8, आणि इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये काय आहे -5. तर बघा इथे 8 प्लस -5, म्हणजे हे जे करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे यांचं ऍडिशन होतं. -6, 2, 2, 3, -6 प्लस 2, तसंच 2 प्लस 3. आता इथे बघा यांचं +8 -5 आहे. वेगळी चिन्ह असली की वजाबाकी होते. मोठ्या संख्येचे चिन्ह येतं, म्हणजे 8तनं 5 गेले 3 राहिले, मोठी संख्या पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून इथे +3. इथे -6 प्लस 2 वेगळी चिन्ह आहेत, वजाबाकी. 6तनं 2 गेले 4 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणून +4. तसंच 3 + 2 5. ही झाली तुमची फर्स्ट रो. आता सेकंड रोला काय -7 अधिक -3. बघा इथे सारखी चिन्ह आहेत, तर बेरीज होणार, वजा वजा अधिक होतात, -10. 3 अधिक -2 करस्पॉन्डिंग एलिमेंटची बेरीज होते, म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, तसंच सेकंड रो सेकंड कॉलम. 3 अधिक -2 म्हणजे अधिक वजा वजा झाले, 3तनं 2 गेले 1 राहिला. तसंच 2 अधिक 1 3. आता -4 अधिक 3 वेगळी चिन्ह आहेत, वजाबाकी होणार, -1. नंतर 3 अधिक -2 तर वेगळी चिन्ह आहेत, वजाबाकी होणार 1. 2 अधिक 2 किती झाले 4. अशा प्रकारे मॅट्रिक्सची बेरीज करता येते. त्यासाठी त्यांची ऑर्डर सेम असावी लागते आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटची आपण ऍडिशन करू शकतो. स्केलर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. त्याच्या अगोदर एकदा सांगते की जशी बेरीज करता येते तशाच प्रकारे तुम्हाला वजाबाकी करता येते. करस्पॉन्डिंग एलिमेंटची बेरीज किंवा वजाबाकी आपण करतो. आता स्केलर multiplication of matrix is obtained by multiplying all elements of a matrix by given scalar matrix. आता स्केलर मॅट्रिक्स म्हणजे एक काहीतरी अंक दिलेला असतो किंवा अक्षर दिलेलं असतं, त्याने मॅट्रिक्सच्या सर्व एलिमेंटला मल्टिप्लिकेशन करायचं असतं. If A is equal to Aij m by n is a matrix of m by n. m आणि n चा मॅट्रिक्स आहे. Then scalar multiplication of A with K is Ka. आता स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ A with K याचा अर्थ काय, तर A चं K ला मल्टिप्लिकेशन करायचंय. इट इज गिवन बाय Ka इज इक्वल टू K इंटू Aij, म्हणजे A च्या प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला K ने मल्टिप्लाय करायचंय. That is I jth
एलिमेंट, ith एलिमेंट याचा अर्थ काय, शेवटची रो शेवटचा कॉलम पर्यंत प्रत्येक एलिमेंटला यू हॅव टू मल्टिप्लाय इट विथ के. के इज इक्वल टू के एक्स आय जे एलिमेंट ऑफ ए. आता उदाहरण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कसं मल्टिप्लिकेशन करतात. इथे ए इज इक्वल टू 3 2 -5 6 हे एक मॅट्रिक्स दिले. देन फाइंड, काय शोधायला सांगितलंय तुम्हाला, 3a. याचा अर्थ 3 ने यातल्या प्रत्येक एलिमेंटला यू हॅव टू मल्टिप्लाय. बघा 3a इज इक्वल टू, बाहेर 3 लिहिले, हे मॅट्रिक्स आहे तसंच लिहून घेतलं. आता 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 गुणिले 2, 3 दुने 6, 3 इंटू -5, 3 5 आर 15 पण -15, 3 6 आर 18. याला स्केलर मल्टिप्लिकेशन असं म्हणतात. आता ह्याचंच दुसरं उदाहरण, फाइंड 3/2a. याचा अर्थ असा की यू हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 3/2a, म्हणजे 3 ने गुणा 2 ने भागा. बघा 3/2 हे मॅट्रिक्स जे दिलेलं आहे 3 2 -5 6 आहे तसंच दिलं. आता 3 इंटू 3 किती होणार, 9/2. बघा इथे लिहिले. नंतर 3 2 आर 6 आणि 6 ला 2 ने भागलं की पुन्हा 3च येतं. त्याच्यानंतर 3 5 आर -15/2 आणि 3 6 आर 18/2. 18 ला 2 ने भागलं 9 येतं. याला इट इज कॉल्ड एज स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. आता स्केलर मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी काय आहेत, तर तुम्ही ए आणि बी या मॅट्रिक्सची बेरीज केली आणि त्या बेरजेला के ने गुणलं तर जे काही उत्तर येतं सेम तुम्ही सेपरेट, म्हणजे के ने ए ला गुणलं अधिक के ने बी ला गुणलं सेम येतं. म्हणजे तुम्हाला कदाचित आठवत असेल, तुम्ही शाळेत असताना शिकलेले असाल की एक्स इंटू ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल टू ए एक्स प्लस बी एक्स. सेम इथे. आता इथे पुढे काय दिलंय, के प्लस एल इंटू एल. तर ए के प्लस किंवा के ए प्लस एल ए, याच्या उलट क्रिया इथे दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ओ ए म्हणजे काय, तर शून्य, ओ नाहीये हा, सॉरी, 0. 0 ने एखाद्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं किंवा मॅट्रिक्सने 0 ला मल्टिप्लाय केलं, यू विल गेट 0 मॅट्रिक्स. कारण 0 मॅट्रिक्स कशाला म्हणतात, ज्या मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट्स 0 असतात, इट इज कॉल्ड 0 मॅट्रिक्स. आता आय ए याचा अर्थ, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघितले. त्याच्यात डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे लीडिंग डायगोनल सोडून उरलेले सगळे 0 असतात. आणि आयडेंटिटी मध्ये काय होतं की लीडिंग डायगोनल 1 असतात आणि बाकीचे सगळे 0 असतात. इट इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आयडेंटिटी मॅट्रिक्सने एखाद्या मॅट्रिक्सला गुणलं किंवा एखाद्या मॅट्रिक्सने आयडेंटिटी मॅट्रिक्सला गुणलं, यू विल गेट द सेम मॅट्रिक्स. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की 1 ने 4 ला गुणलं तरी 4 मिळतं, 4 ने 1 ला गुणलं तरी 4 मिळतं. सेम तसं आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला किंवा कोणत्याही मॅट्रिक्सने आयडेंटिटी मॅट्रिक्सला गुणलं, यू विल गेट सेम मॅट्रिक्स. -1 इंटू ए इज इक्वल टू ए इंटू -1 इज इक्वल टू -a. याचा अर्थ असा की कोणत्याही मॅट्रिक्सला -1 ने मल्टिप्लाय केलं किंवा -1 ला मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं, ते मॅट्रिक्स निगेटिव्ह होतं. A negative is a negative of matrix A. नेक्स्ट दिलंय KLA. आता KLA म्हणजे काय, तर KL ला A ने मल्टिप्लाय केलं किंवा AL ला K ने मल्टिप्लाय केलं किंवा KA ला L ने मल्टिप्लाय केलं, हे उलटे सुलटे गुणाकार केलेत सेमच येतात. हिअर K अँड L आर टू स्केलर. स्केलर याचा अर्थ काय, तो अंक आहे, ते मॅट्रिक्स नाहीये, अंक किंवा अक्षर आहे. द निगेटिव्ह मॅट्रिक्स इज ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग ऑल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बाय निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मॅट्रिक्स शोधायचं असेल, यू हॅव टू मल्टिप्लाय दॅट मॅट्रिक्स बाय -1. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्फर्मेबल मॅट्रिक्स म्हणजे काय ते बघितलं. जेव्हा 2 किंवा अधिक मॅट्रिक्स
चे सेम नंबर ऑफ रोज आणि सेम नंबर ऑफ कॉलम असतात, म्हणजे त्यांच्या रोज जेवढे सेम असतात किंवा कॉलम सेम असतात त्याला कन्फर्मेबल मॅट्रिक्स असं म्हणतात. इक्वल मॅट्रिक्स म्हणजे काय, त्या मॅट्रिक्स मधले एलिमेंट सगळे सेम आहेत, म्हणजे ऑर्डर सेम असणारच, तर त्याला करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम असतील तर इक्वल मॅट्रिक्स म्हणतात. ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स मध्ये आपण बेरीज कशी करतो ते बघितलं. सेम त्या प्रकारे वजाबाकीही करता येते. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बघितलं, म्हणजे स्केलर याचा अर्थ एखाद्या अंकाने किंवा अक्षराने त्या मॅट्रिक्सला कॉन्स्टंट नंबरने गुणणं, त्याला स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतात. आणि स्केलर मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज सुद्धा आज आपण शिकलो. In next lecture, we will discuss about subtraction of matrices and transpose of matrices. Till then, thank you to you. Happy learning.